सीए लागू करण्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आजच सुनावणी होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधी अडचणीत येण्याचा अंदाज। या प्रकरणी सुनावणी करायची की नाही या संदर्भात जयपूर न्यायालय निर्णय देणार। भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस। 3 सेमीकंडक्टर कारखान्यांचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन। आचारसंहितेपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची आजची शेवटची बैठक। अनेक मोठ्या निर्णयांची शक्यता। दिल्लीमध्ये आज महायुतीची बैठक। जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णयाची शक्यता। दिल्लीमध्ये आज भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची ही बैठक। जेपी नड्डा, अमित शहा आणि राज्यातले प्रमुख नेते हजर असतील। भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याचा अंदाज। मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, चंदीगड आणि हिमाचल सहित काही राज्यांमधल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते। भारतानं मालदीव्समध्ये उपस्थित असलेल्या आपल्या सैन्याला बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे। अड्डू बेटावर उपस्थित असलेले 25 भारतीय सैनिक आतापर्यंत देश सोडून गेल्याची माहिती। इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसमधील डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी भारतातनं 2000 डॉक्टर्स पाठवले जातील। यासाठी देशातील मुंबई, नागपूर, गुरुग्राम, इंदूर, चेन्नई आणि दिल्लीसह 9 प्रमुख शहरांमधल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू। मुंबईतल्या कोस्टल रोडची वेळ बदलली। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रोड खुला असेल। कोस्टल रोडवरनं पहिल्याच दिवशी 16,000 वाहनांचा प्रवास। दादरमधल्या सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास केला जाणार। यासाठी मुंबई मनपा करणार 500 कोटींचा खर्च। मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी येणाऱ्या प्रत्येक फाईलची आवक जावक विभागात नोंद होणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या बनावट स्वाक्षरीच्या प्रकरणानंतर मोठा निर्णय। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। बैठकीत महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता। शरद पवार आज नाशिक जिल्हा दौऱ्यावरती। निफाडमध्ये दुपारी 4 वाजता सभेचं आयोजन। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला नंदुरबारमधून सुरुवात। आज धुळे आणि मालेगावात राहुल गांधींची यात्रा पोहोचणार। भारत जोडो न्याय यात्रेसाठी धुळ्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तर स्वागताची जय्यत तयारी। उद्धव ठाकरे आज वाशिम दौऱ्यावरती। कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरेंचा संवाद मेळावा। मोदींसमोर कशाला झुकता, महाराष्ट्राचं पाणी काय आहे हे दाखवून द्या। पुसदच्या सभेतनं उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना पुन्हा एकदा ठाकरे गटात येण्याची ऑफर। पंतप्रधान मोदी 5-10 कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना फक्त पक्षात घेतात। 70,000 कोटींचा घोटाळा करणाऱ्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री करतात। मग मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीनं किती कोटींचा घोटाळा केला असेल याचा विचार करा। उद्धव ठाकरेंची टीका। भाजपला सीएच्या माध्यमातून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करायची आहे। उद्धव ठाकरेंचा भाजपवरती निशाणा। संजय राऊत खरं बोलत असतील तर महाविकास आघाडीचं जागावाटप ज्या 15 जागांमुळे अडलंय त्या 15 जागा येत्या 24 तासात जाहीर करा। वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांचं आव्हान। लोकसभा लढवण्याची मुनगंटीवारांना भीती। स्वतःचं वजन वापरा आणि आपल्याला भीतीतनं मुक्त करा। सुधीर मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांना विनंती। तुमची साथ असेल तर मोठं पाऊल उचलणार। सुनेत्रा पवारांकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। महायुतीतील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल। अजित पवार गटाला लोकसभेच्या 7 ते 8 जागा मिळतील। नरहरी झिरवाळ यांचा दावा। हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचंय। नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंचं नाव घोषित। 10 वर्षात आपण केलेली विकास कामं पाहून आपल्याला संधी। हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। नाशिकच्या सुरगाण्यामध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा। खासदार श्रीकांत शिंदेंचं मेळाव्याला संबोधन। रावेर लोकसभा मतदारसंघाचा पहिला उमेदवार आपणच, मात्र तब्येतीची काळजी घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न करणार। एकनाथ खडसेंचं विधान। आम्ही एनडीएचा भाग पण भाजप आम्हाला विचारातच घेत नाही। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या तयारीत। मी खासदारांसाठी या अभियानांतर्गत 300 उमेदवार मैदानामध्ये उतरवणार। बच्चू कडूंचं वक्तव्य। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जागा राष्ट्रवादी गटाला मिळणार असल्याची चर्चा। आपल्याला आदेश असतील तर दिंडोरीतनं लढवण्यासाठी आपण इच्छुक। नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। जागावाटपावरनं महायुतीतला वाद वाढणार। भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू झालाय। आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। भाजपनं अजित पवारांना सोबत घेऊन राजकीयदृष्ट्या संपवलं। लोकसभेसाठी अजित पवारांना केवळ 4 जागी समाधान मानावं लागेल। रोहित पवार यांची टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।